नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं राठोड एमपीसी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज झालेला 2 फेब्रुवारीचा कंबाईन गट ब पूर्व परीक्षा पेपर स्पष्टीकरण गणित आणि बुद्धिमत्तेचे अतिशय सोपे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले होते. टोटल 20 प्रश्न होते. त्याच्यातले 15-16 प्रश्न तर सहज तुम्ही एक 5-10 मिनिटांमध्ये सोडवू शकता. एवढे सोपे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते आणि अशा टाईपचे सर्व प्रश्न या ठिकाणी क्लासमध्ये देखील घेण्यात आले होते. जे विद्यार्थी आता क्लासला आहेत त्या विद्यार्थ्यांना हा पेपर कसा होता हे कळूनच जाईल. पण जे विद्यार्थी आता क्लासला नव्हते त्यांनाही या प्रश्नांची उत्तरं कळावं आणि आपला आता कट ऑफ लागण्याच्या पूर्वी एक आपल्याला अंदाजा बांधता येतो की आपला कट ऑफ कितीवरती येईल. तर एक लक्षात ठेवा, कट ऑफच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निश्चितच कट ऑफ हा 55 प्लस गृहीत धरून चालायचं. 55 प्लस याच्या वरच जाईल. हा गोष्ट लक्षात ठेवा. पी-एस-आयच्या वगैरे कट ऑफ थोडंसं कमी राहतो. पण अदर पोस्टसाठीचा जो कट ऑफ आहे तो निश्चितच 55-60 च्या जवळपास या वर्षीचा जाईल. कारण पेपरही सोपा होता आणि राज्यसेवेची विद्यार्थी देखील सर्व ज्यांना या कंबाईनला यावर्षी फोकस करणारे होते. त्याच्यामुळे निश्चित पेपरचा दृष्टिकोन जर बघितला आपण पेपरच्या दृष्टिकोनातून तर कट ऑफ थोडासा या वर्षीचा जास्त जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा 50च्या वरच्या विद्यार्थ्यांनी तयारी करायला काही हरकत नाही मेन्सची. आपलं कुठला ना कुठलं तरी एखादी रिझल्ट येईल या अपेक्षेने आपण तयारी करू शकतो. चला ठीक आहे. तर आपण काही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी बघू. जेवढं होईल तेवढं मी फास्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. बघा, एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल आणि प्रवासावर एकूण किती खर्च केला? हे तुम्हाला खालील वर्तुळालेखावरून काढायचं आहे बघा. कशावर? घरभाडे किती आहे? 110. त्याच्यानंतर प्रवास किती आहे? 70. त्याच्यानंतर किराणा माल किती आहे? 90. या सर्वांची बेरीज करा. 0, 9 1 10 7 17ला 7 270. आता टोटल हा जो वर्तुळ आहे डिग्री आहे डिग्री. डिग्री म्हणजे टोटल वर्तुळ असतो 360 डिग्रीचा. त्याच्यापैकी 270 खर्च केला. किती हजार पैकी? 40,000 पैकी. आता या प्रश्नाला सोडून घ्या तुम्ही. आता हा समीकरण सोडून घ्यायचं. 0 0 कटले. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 4 कटले 1 आले. किती आलं? इथं 3 आणि तिकडचे 4 शून्य म्हणजे याचं उत्तर येईल 30,000. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात. 82वा प्रश्न बघा. अने बला अने बला अ अने बला एक वस्तू 10% नफ्याने विकली. बने तीच वस्तू अला 10% तोट्याने विकली. बघा, अन बला विकलं, बन परत अला विकलं. म्हणजे मी तुला विकलो, तू परत मलाच विकायला लागलास. ठीक आहे. तर मी विकताना काय केलं? 10% नफ्यानं विकलं. म्हणजे माझी वस्तूची किंमत 100 आहे. तर मी 110 ला विकलं. बन परत कोणाला विकलंय? मला देऊन विकतोय. कितीची? 110 ची वस्तू मला कितीला विकतोय? 10% तोट्यानं विकतोय. म्हणजे आता मला कितीला पडेल? 110 चे 10% काढले. ठीक आहे. 110 चे 10% काढले. तर हे किती आलं? 11. म्हणजे 110 मधून 11 गेले. राहिले किती? 99. कारण तोटा झालाय म्हणून आपण मायनस केलं. मला कितीला विकतोय तो? 99 ला विकतोय. म्हणजे मला इथून इथं विकताना 10 चा फायदा झाला. परत मी इथून इकडे घेताना परत मला 1 रुपयाचा फायदा झाला. तर टोटल मला फायदा झाला 1 आणि 10 11 रुपयाचा. म्हणजे आपण जर 100 चे 11 काढले तर 11% होतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल व चा 11% नफा होईल. किती होईल? 11% नफा होईल. हे गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न बघा. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. बघा, भूषण टोटल किती दिवस आहेत? खाली लिहायचं. किती दिवस काम केला? 10 दिवस. केलेले काम. हे काय? केलेले काम. आता इकडं काय लिहिणार आपण? शिल्लक काम. शिल्लक काम किती आहे आता त्याचं? 80 पैकी 10 केला तर 70 काम शिल्लक राहिलं. म्हणजे किती राहिलं? त्या ठिकाणी 708 काम शिल्लक राहिलं. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, शिल्लक काम. आता एकूण कामापैकी शिल्लक काम किती आहे? 7. 7 पैकी हे काम कोण करतोय? निरंजन करतोय. तर एकूण काम किती आहे? हे काढून घ्या.
तर 35 गुणिले 8 भागिले 7, 7 एक 7, 7 पाचा 35, 8 पंचे 40. तर नीरज तो काम किती दिवसात पूर्ण करेल? 40 दिवसात पूर्ण करेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे जाऊयात. बघा वयवारीचा प्रश्न आहे आणि मी जे व्हिडिओ बनवला होता बघा 60 दिवसात प्लॅनिंगचा व्हिडिओ, ज्या विद्यार्थ्यांनी बघितला असेल, मी काही टॉपिक सिलेक्ट करून सांगितले होते बघा, त्याच टॉपिक वरती परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. एकदा तुम्ही अनालिसिस करून बघा. आपण एक 60 दिवसाच्या प्लॅनिंगचा व्हिडिओ बनवला होता 2 महिने दीपावलीच्या नंतर, आणि मी सांगितलं होतं की याच घटकांवरती अभ्यास करून जा, तुम्हाला याच घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. त्याच घटकांवरती बघा प्रश्न विचारलेले आहेत. 5 वर्षापूर्वी काय म्हणले? 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचे सरासरी वय बघा. 5 वर्षापूर्वी आहे. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा, म्हणजे आजचं वय किती होईल ते काढायचं आपल्याला. 5 वर्षापूर्वी आणि काय दिलंय? सरासरी दिलंय. म्हणजे 34 गुणिले 2 करा, किती येतं? 68 येतं. 5 वर्षापूर्वी 68 होतं, तर आजचे वय किती होईल? आजचे वय होईल 68 मध्ये ही देखील 5 आणि ही देखील 5-5 वर्षानं वाढेल, म्हणजे या ठिकाणी 10 वर्ष वाढेल. टोटल किती झालं? 78 वर्ष झाले. ठीक आहे. आजचं वय 78 वर्ष झाले. पुढे दिलंय आज. आज म्हणले नेहा, रेखा, नेहा, निरंजनचे सरासरी वय, म्हणजे याच्यामध्ये कोण आहे? रेखा आहे, नीरज आहे आणि नेहा आहे. हे किती आहे? 33 गुणिले 3 करा, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. बघा आजचं दोघीचं वय, रेखा आणि नेहाचं आजचं वय 78 आहे. आजचं वय रेखा, नीरज आणि नेहाचं वय 99 आहे. तर आपल्याला नीरज काढायचंय, तर रेखा आणि नेहा याच्यातून मायनस करून टाका, तर आपल्याला काय मिळेल? नीरज मिळेल. 9 मधून 8 गेले 1 राहिले, 9 मधून 7 गेले 2 राहिले. आणि 10 वर्षानंतर नीरजचे वय विचारले. 10 वर्षानंतर म्हणलं की याच्यात 10 प्लस करा, उत्तर किती येईल? 31 येईल. पर्याय क्रमांक 1 आला. बघा एवढा सोपा प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारलेला आहे. नेक्स्ट, आता थोडासा हा एक प्रश्न लेंदी आहे बघा. याच्यामध्ये जर कंबाईन मध्ये अवघड प्रश्न जर कोणता असेल, जे विद्यार्थ्यांना सुटलाच नसेल, तर त्यापैकी हा प्रश्न एक असू शकतो की विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं उत्तर काढण्यासाठी थोडासा वेळ लागला असेल आणि क्वेश्चन आहेच थोडासा अवघड. बघा या ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं आपण बघू करून. ए, बी आणि सी असे स्थानक दिले बघा. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडी उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले म्हणतायत? बी वर. ठीक आहे. आता बी स्थानकावर किती आहेत? 50% उतरतात व 25 नवीन चढतात. 25 नवीन चढतात. ठीक आहे. सी स्थानकावर रेल्वेत उपस्थित असलेल्या 40% प्रवासी, बघा आता इथं काय, सी स्थानकावर रेल्वेत उपस्थित, हे बघा रेल्वेत आता उपस्थित किती आहेत? 50% आणि अधिक 25 टक्क्यामध्ये आणि अंकामध्ये आहेत. 40% प्रवासी उतरतात. आता मला याचे 40% काढायचे आहेत. 50 जर आपण 40 काढले, 0 कटले, किंवा 20 दोन्ही 40, 20 पाचा 100, 5 एक 5, 5 एक 5 किती? 20. तर किती? 20 प्रवासी या ठिकाणी काय असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात. मग राहिले किती? 40 पैकी 50% म्हणजे 40%. आता बघा 50%चे परत काय असलेल्यापैकी 40% उतरतात. 40% उतरले तर राहिले किती? 30. हे 30 इथं लिहा. हे 30%. ठीक आहे. आता अजून किती आहेत? 25 आहेत. मग मला सांगा या 25 चे परत 40% काढले आपण. 20 दोन्ही 40, 20 पाचा 100, 5 पाचा 25, 5 दोन्ही 10. 10 उतरले आणि 15 काय राहिले? शिल्लक राहिले. तर इथं प्लस 15 करा. बघा सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात.
हे बघा उत्तरले 40 राहिले 15, 50 पैकी उत्तरले 20 राहिले 30 व 10% सॉरी 10% नाही व 40 काय होतात नवीन चढतात बघा. आता इथं सी च इथं लिहितो मी, सी च जो स्ट्रक्चर आलाय हे 30% आणि इकडं 15 आणि 40 किती होतात 55. हा ठीक आहे चला, हे 30% चढतात आणि 55 माणसं चढतात. ठीक आहे. रेल्वेत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. ए वर किती आहे, ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर मला सांगा 40% आणि हे 30% यांच्यातला गॅप येतो 10%. 10%ला प्रवासी राहतात, 10%ला प्रवासी राहतात 55. तर आपल्याला विचारलंय प्रवासी स्थानक बी वर किती उतरले म्हणले. किती बी वर, बी वर किती उतरले हे बघा, बी वर उतरले 50. तर 50%ला किती, तर याचा तिरपा गुणाकार करून घ्या. 55 गुणिले 50 भागिले 10. 0 0 कटले, 5 5 25, 5 5 25 आणि 2 27. 275 या प्रश्नाचं उत्तर येईल. किती येईल 275. थोडस लेंदी क्वेश्चन आहे, थोडस जागे अभावी तुम्हाला थोडस खिचडी झाल्यासारखं वाटेल, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे चला नेक्स्ट बघा. पदावलीवरचा प्रश्न आहे. कोणता टॉपिक आहे पदावली. तर पदावलीमध्ये काय करायचं, हे ए चा वर्ग, हे बी चा वर्ग, हे ए आणि हे बी. ठीक आहे. तर मायनसची क्रिया आहे. तर हे काय करणार, याचा फॉर्म्युला काय येणार, ए चा वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी चा वर्ग. इथं मायनस येतं. ठीक आहे. याच्यापासून काय करतो आपण, हे सूत्र लिहायची गरज नाही. तर या ठिकाणी दोन संख्यांच्या वर्गातला फरक असेल तर याला लिहायचं ए अधिक बी एका कंसात, ए मायनस बी दुसऱ्या कंसात, भागिले काय लिहिणार ए मायनस बी. ए मायनस बी, ए मायनस बी कटले, राहिले का ए प्लस बी. आता या दोघांची बेरीज करून टाका. 3.49, 0.51, 0 0 3 आणि 1 4. या प्रश्नाचं उत्तर येईल 4. किती येईल 4. ठीक आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. नेक्स्ट बघा. आता हा एक प्रश्न विद्यार्थ्यांना थोडासा अवघड गेला असेल पेपर सोडवताना, कारण वेळेचा अभाव आहे ना, त्या वेळेमध्ये सगळ्या गोष्टी सुचणं थोडंसं अवघड जातं. काही प्रश्न आपल्याला पर्यायातून सोडवलेलं सोपं वाटतात. ठीक आहे. समीरने एकूण 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. जर त्याला अजून 3 रुपये कमी मिळाले असते तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ते काढायचे. बघा आपण आता थोडस याला पर्यायातूनच घेऊ. जर त्यानं 24 सफरचंद, पहिला पर्याय घेऊ, 24 सफरचंद घेतला असता. 24 एक 24, 360 रुपयाला. ठीक आहे. आता किती उरले 24 1 2 12 उरले. 24 पाचा 120. आता त्याला याच्यापैकी 3 ची सूट पाहिजे. किती 3 रुपयाची सूट. तर हे किती झाले असते 12. ठीक आहे. तर आता 360 भागिले 12, 12 एक 12, 12 36. म्हणजे आता 24च्या जागी किती आले इथं 30 आले बघा. 24 आणि 30. ठीक आहे. पहिले किती खरेदी केला तो 24 सफरचंद खरेदी केला. जर त्याला 3 रुपयाची सूट भेटली असती तर 24च्या ऐवजी तो किती खरेदी केला असता 30 खरेदी केला असता. म्हणजे त्याला कितीचा नफा झाला असता 6 वस्तूंचा किंवा 6 रुपयांचा नफा झाला असता. ठीक आहे. पण त्याला 25% अधिक सफरचंद खरेदी. आता हे 25% आहेत का बघायचे. 2400 जर तुम्ही 25% काढलात, 2400 जर तुम्ही 25% काढलात तर ते 6 होतात का बघा. 25 एक 25, 25 चोक 100, 4 एक 4, 4 सक 24, किती आलं 6. म्हणजे बघा 24 आणि 6 किती झाले 30 झाले. तर या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आपलं पहिला पर्याय जो घेतलाय तो बरोबर आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. आता हा प्रश्न आहे बघा. 150 ते 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो. काही करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. पहिले 150 लाच 11 ने भाग द्यायचा. 11 एक 11, किती उरले 4, 11 3
33. आता भागायचं 500ला. 500ला भागलं म्हणजे 1 पासून 500 पर्यंत आलं. ठीक आहे. याला 11 न बघा. 11 1 11 4 44. किती उरले? 6. 11 5 55. आता हे आलं 1 ते 500. हे आलं 1 ते 150. 150 मायनस करून टाका. ठीक आहे. आपल्याला हे मायनस करून टाकायचं. 45 मधून सुरुवातीचे 1 ते 50 पर्यंतचे मायनस करायचे. कारण आपल्याला 150 ते 500 पाहिजेत ना. मग हे 150 पर्यंतचं मायनस करून टाका. हे 2 आले, हे 3. किती आलं उत्तर? 32. या प्रश्नाचं उत्तर येईल डायरेक्ट 32. संपलं. नेक्स्ट बघा. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती. चौरसाकृती म्हणजे हे सेम असणार तुमचं. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. चौरसाकृती किती फरशा लागतील म्हणले. बघा, इथं दिलंय सेंटीमीटर, इथं दिलंय मीटर. आता मीटरला सेंटीमीटर करायचं. 18 गुणिले याला 100 न गुणलं की काय होतं? सेंटीमीटर होतं. नंतर 12 मीटरला पण काय करायचं? सेंटीमीटर करायचं. तर हे किती होतात? 1200 सेंटीमीटर. आता याला सोडून घ्या. इकडे घ्या. 1800 गुणिले 1200 भागिले बाजू. तर व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू, चौरसाकृती फरशा म्हणजे 30 गुणिले 30 बाजूचा वर्ग करा. 30 चा वर्ग केला तर 900 होतात किंवा 30 गुणिले 30 केलं तरी 900च होतात. ठीक आहे. आता याला भाग देऊन टाका. भाग देण्यासाठी तुम्हाला पहिले 0 0 कटून घ्या. 2 शून्य कटले. 3 1 3 3 3 9 9 दोन्ही 18 12 दोन्ही 24. याचं उत्तर येईल 2400. ठीक आहे. चल, या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 2400. नेक्स्ट बघा. आता काळकाम वेगवरती खूप जास्त प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. कशावरती? काळकाम वेगवरती. कारण हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असतो स्पर्धा परीक्षांमध्ये, कारण याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. बघा, 780 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी. एका गाडीची लांबी दिली, प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. लांबीचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. लांबी बरोबर वेग गुणिले वेळ. आणि जेवढ्या लांब्या दिल्या तेवढ्या लांब्यांची बेरीज करायचं. किती दिलंय? 700 अधिक x बरोबर वेग किती दिलंय? 80. वेळ किती दिलाय? 72 सेकंद गुणिले 518. ठीक आहे. केलं. चला, आता भाग द्या. काय देणार? 18 1 18 18 चौक 72 5 चौक 20 आणि 8 दोन्ही 16. 700 अधिक x बरोबर 1600. x बरोबर 1600 मायनस 700. x बरोबर किती आलं? 900. या प्रश्नाचं होतं बघा. 1600 मधून 700 गेले, 900 शिल्लक राहिलं. या प्रश्नाचं उत्तर 900 येईल. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा. तर्क व अनुमानचा हा टॉपिक आहे. तर्क व अनुमान. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी सोडवले त्यांनी मांडणीच करून दिली. आता मी करत नाही परत, याच्यावरच सांगतो. सर्व मोगरा शेवंती आहेत. हे बघा, सर्व मोगरा शेवंती आहेत. सर्व शेवंती, हे बघा, सर्व शेवंती काय तर फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत. आता अविधान वाचा. सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुले मोगरा आहेत का? सर्व मोगरा फुले आहेत. वरून वरून आत जाताना काही शब्द लागतो आणि आतून मधातून वर जाताना सर्व शब्द लागतो. हे असं वाचायचं. सर्व मोगरा शेवंती आहेत. सर्व मोगरा फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत. वरून खाली जाताना काही फुले शेवंती आहेत, काही फुले मोगरा आहेत. आता वाचा. सर्व फुले मोगरा आहेत का? नाही. चूक. पहिलं चूक. सर्व फुले शेवंती आहेत का? बघा, वरून वाचताना सर्व फुले शेवंती आहेत का? नाही. तर वरून येताना काही, म्हणजे हे पण चूक. म्हणजे याचा अर्थ दोन्ही चूक आहेत. निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकीचे आहेत. चला नेक्स्ट. आता बघा, आकृत्यांची संख्या मोजणे हा टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यावरती कोणतर काढलेला आहे 42. आपण बघू. बघा, असं मोजायचं. 1 2 3 4 5 6. इथं आले 6, इथं आले 6, इथं आले 6, इथं आले 6 1 6 6 चौक 24. आता 1 1 चे 24 झाले. ठीक आहे. आता 2 2 चे मोजा. हे 2
हे 2, 1, हे 2, ठीक आहे. आता 2-2 चे मोजताना आपल्याला इथं मोजता येईल पहिले. 1 हे 2-2 चे आहेत, ठीक आहे. इथं किती आले? 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12. 2 छे 1 चे, हे 2 चे किती? 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, हे 13 आणि हे 14. 2 चे आहेत 14. ठीक आहे. आता 3 चे मोजू. हा आहे 3 चा आहे 1 2 3. इकडून पण 1 2 3. इकडून पण 1 2 3 म्हणजे इथं 4. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16. 3 चे किती आहेत? 16 आहेत. आता आपण जर यांची बेरीज जर केली, किती 14 ला 4 हातच्याले 1 4 आणि 1 5, 54 इथंच व्हायलेत. आता मोठे राहिले नाही बघा हे. 1, हे 2, हे बघा हे 1, उलट सुलट हे 1, हे 1 आणि हे 1, हे 2. 1 2 3 4 5 6 प्लस 6 करा. टोटल किती आहेत? 60. तर याचं उत्तर 60 यायला पाहिजे. 60 हे मोठे, हे असा इथून 1 आणि खालून 1, 1 आणि 1 2. तर इथं 2, इथं 2, इथं 2, 60 टोटल व्हायला 60. तर याचं उत्तर 42 नाहीये, तर याचं उत्तर 60 येईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नातेसंबंधाचा प्रश्न आहे. नातेसंबंधाचा. रोहन रामूचा मुलगा. ठीक आहे. बघा आता रामूचा मुलगा कोण आहे? रोहन. मुलगा कधी पण आई वडिलांच्या खाली असतो. हे थेरी मध्ये शिकवलंय बघा तुम्हाला. रामूच्या बाबांनी म्हणजे रामूचे बाबा, वर राहणार रामूचा बाबा. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिन कोण आहे? काका आहे. ठीक आहे. घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनची आई बघा, रोहनची आई रोहनची आई म्हणजे रामूची बायको. ठीक आहे. बघा, रोहनचे वडील, हे चिन्ह आई वडिलांचं आहे, लक्षात ठेवा. फेरीमध्ये हे दोन्हीकडे तोंड म्हणजे नवरा बायको. हा, वर म्हणजे वर बाण म्हणजे आई वडील. सरळ बघा, सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण, रोहनच्या आईची बहीण, रोहनच्या आईची बहीण, सचिनची पत्नी म्हणजे बघा ही बहीण कोणाची पत्नी आहे? सचिनची पत्नी आहे. आलं का? सचिनची पत्नी. बघा, सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण. ठीक आहे. चला, तर बहीण आहे तर सचिनच्या पतीचे, सचिनच्या सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी. बघा, सचिनची ही पत्नी, हे रोहनच्या वडिलांचे, वडिलांशी नाते काय? बघा, ही बायको, बायकोची बहीण कोण होईल? बायकोची बहीण आहे बघा. रामूची ही बायको आहे, रोहनची आई आहे, रामूची बायको, बायकोची बहीण कोण होईल? मेहुणी होईल. या प्रश्नाचं उत्तर मेहुणी येईल. ठीक आहे. आता हे बाणांचे संकेत तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता प्रत्येक हिस्ट्री इथं सांगण्यासाठी वेळ नाहीये, म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आता माझे कधी नातेसंबंधाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला माझे बाणांचे डायरेक्शन कळून जातील. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे. बघा आता या ठिकाणी काय म्हणलंय, ABCDE आणि F या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. कोणकोणत्या विषयात? गणित आणि काय म्हणले? विज्ञान. गणित आणि विज्ञान. ठीक आहे. चला, ए चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहे. ए चे गणितातील गुण C च्या अगदी वर आहे आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. आलं? चला, बी हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे. बी हा विज्ञानात खाली लिहा की वर लिहा. बी हा C च्या अगदी वर आहे. इकडे कुठेही लिहू शकता, ते नंतर ठरवू आपण, खाली येते की वर. वर आहे, परंतु गणितात डी पेक्षा गुण कमी आहे. बी हा विज्ञानात C च्या अगदी वर, परंतु गणितात डी पेक्षा कमी. डी पेक्षा कमी कोणाचे आहेत? बी चे. नाही, एक मिनिट. हा, बी चे डी पेक्षा कमी आहे. ठीक आहे. इकडं डी पेक्षा कमी आलं. ठीक. एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले. एफ ने विज्ञानात एफ ने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण
मिळविले, परंतु डी प्रमाणे त्याची प्रगती नाही. म्हणजे डी प्रमाणे नाही म्हणजे डी वर राहील, एफ खाली, म्हणजे इकडं खाली आहे गणितामध्ये. गणितात सी व डी च्या मध्ये कोणीही नाही. गणितात सी व डी च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कोणी नाही. हे पण बरोबर आहे. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले? पण जे लिहिलंय तेच बरोबर आहे. विज्ञानात कोण सर्वात जास्त गुण मिळवले? तर बी न सर्वात जास्त गुण मिळवले, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट. 6 मजूर 4 दिवसात, बघा या ठिकाणी 6 मजूर 4 दिवसात 9,700 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? या उदाहरणाला मांडणी अशी करायची. 6 गुणिले 4 गुणिले 9,600 बरोबर 18 गुणिले 2 गुणिले x. हे आहे काम. हे आहे काम. x म्हणजे काम. कामांची संख्या बदलली, कामांची संख्या बदलली तर या दोन्हींची अदलाबदल करायची. 4 गुणिले 6 गुणिले x बरोबर 18 गुणिले 2 गुणिले 9,600. ठीक आहे. कामांची संख्या बदलली तर दोन्हींची मांडणीमध्ये बदल करून घ्यायचंय. आता इकडून तिकडं भाग देऊन टाका, उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. बरं, काय करणार? बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे 92 18, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बे एक बे, बे चौक 8, 1 उरले, बे आठी 16, 0 0. हे 2 शून्याला 0, 8 त्रिक 24 ला 4, 4 त्रिकून 12, 12 आणि 2 14, 14,000 किती आलं? 400. या प्रश्नाचं उत्तर येईल 14,400. ठीक आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या ट्रिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे क्लासमध्ये शिकवलेल्या गोष्टी आहेत. प्रत्येक शिक्षकांच्या ट्रिक्स वेगळ्या असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला ज्यांची समजतं त्याला फॉलो करत जा, कारण आपल्याला त्यानुसार परीक्षेतील उत्तरं काढता येत असतात. बघा, काळकाम वेगचा परत अजून एक प्रश्न आला. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी विचारली. लांबीचं सूत्र आता सांगितलं. लांबी बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती दिले? 54. वेग किती दिले? 54. ठीक आहे. बघा, वेग दिले 54, वेळ दिले 9 गुणिले 5/18. 18 एक 18, 18 त्रिक 54. किती? 5 त्रिक 15, 15 गुणिले 9 किती होतात? 135. किती येईल लांबी? 135 मीटर. कुठं आहे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. बघा, संख्या मालिकेचा एक प्रश्न विचारलाय. काहीच करू नका, यांच्यातला फरक काढा. वाढत चालल्यात ना, संख्या वाढत चालल्यात. किती येईल रे? 3. इथं किती येईल मित्रांनो? 5. इथं किती येईल? 7. 3 5 7. तर पुढं काय येईल? 9 येईल. मग 9 आणि 18 किती होतात? 27 होतात. पर्याय क्रमांक 4. दिशा टॉपिकचा प्रश्न विचारलाय पुढचा. हा देखील अतिशय सोपा टॉपिक आहे, दिशा. आणि दरवर्षीच्या वरती एखादा प्रश्न विचारलाच जातो, हे लक्षात ठेवा. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे, हे बघा, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे 4 किलोमीटर चालत गेला. तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे, म्हणजे इथून 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला. बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर, म्हणजे एवढं 4 किलोमीटर. ठीक आहे. अंतर असलेल्या भरतच्या घरी गेला, तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? 2च राहील ना. मग याचं उत्तर येईल 2. चला, खूप सोपा प्रश्न होता बघा, खूप. परत पदावलीवरचा प्रश्न आहे. पदावली या टॉपिक वरती काय नाही, चिन्ह चेंज करायचे. बघा, इथंच करतो. वजाला काय म्हणलंय? वजाला गुणाकार, म्हणजे इथं गुणाकार लिहा. अधिकला काय म्हणलंय? अधिक कुठे गेला? हा, अधिक म्हणजे वजा, इथं वजा लिहा. गुणाकाराला काय म्हणलंय? गुणाकार म्हणजे भागाकार, इथं भागाकार लिहा. आणि भागाकार म्हणजे अधिक. भागाकार म्हणजे काय? अधिक. चला, ही पदावली सोडून घ्यायची तुम्हाला. सोडवताना काय करणार? पहिल्यांदा गुणाकार करणार. 15 त्रिक 45 वजा, इथं भाग देणार, परत 2 आले, वजा 2 अधिक 5. 42 मधून 45 मधून 2 गेले, 43 अधिक 5 किती येईल? 48. या प्रश्नाचं उत्तर 48. बघा, अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. आणि शेवटचा 100वा प्रश्न आहे.
लास्ट जे की आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा, एक 10-15 मिनिटामध्ये आपल्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण असं झालंय. तुम्हाला परीक्षेत तर एवढा वेळ लागलाच नसतं, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याकडे तिथं वेळ असेल, तर आता इथं काय दिलंय बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बघा, हेच शब्द तिकडं आहेत. का आहेत? इथं 2 वेळेस आर आहे, इथं 2 वेळेस आर आहे. ठीक आहे? म्हणजे या ठिकाणी काहीतरी चेंजेस झाले. इथं ओ आहे, इथं ओ आहे. ते लक्षात ठेवा. ई आणि ए इथं बघा 3 आणि 4 नंबर, 3 आणि 4 नंबर एका ठिकाणी आलेत. 3 आणि 4 बघा, 3 आणि 4 इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं नाहीये. 3 आणि 4 इथं आलेत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3. सगळं करत बसायचं नाही एवढं लय. फक्त बघायचं कुठं हे 2 शब्द इथं आले, इथले 2 शब्द इथं आले, मग इथले 2 शब्द इथं येतील, संपलं. या ठिकाणी एवढंच लॉजिक लावायचंय. सगळे सीरीज बनवत बसायची गरज नाही, कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर अशा पद्धतीचा होता, ज्याच्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता, राज्यघटना, अर्थशास्त्र, भूगोल, विज्ञान या सर्व प्रश्नांची तुम्हाला संभाव्य उत्तरं आम्ही आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपले उत्तरं या ठिकाणी चेक करू शकता. पण फायनल आन्सर की जोपर्यंत येणार नाहीये, तोपर्यंत आपण डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाहीये. कारण आन्सर की आल्यानंतर एकदा सर्वांनी चेक करा. ते मार्क तुमचे फायनल असतात आणि क्लासची जी आन्सर की असते, एक 2-3 प्रश्नांचा फरक पडतो. जास्तही असा काही डिफरन्स येत नाहीये. एक 2-3 प्रश्नांमध्ये इकडं-तिकडं. पण यावर्षी तर असं वाटत नाही की कोणता प्रश्न रद्द होईल. रद्द होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपले आन्सर कीमध्ये काय एखाद 2 प्रश्नांचा फरक पडेल टोटल 100 मार्कांमध्ये. असाही खूप मोठा डिफरन्स येणार नाहीये. तरी पण 1-2 मार्कावरती देखील आपला रिझल्ट डिपेंड करतो. त्यासाठी आपण आन्सर की आल्यानंतर परत एकदा आपण चेक करावं आणि आता किती आले ते एकदा बघावं. जर आपलं 50-55 च्या वर स्कोर जात असेल, तर आपण मेनची तयारी करावी आणि आपण वेळ वाया न घालता अवघ्या 2 दिवसानंतर आपली आन्सर की होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही मेन्सच्या तयारीला लागू शकता आणि कोणत्याही कट ऑफवरती तुम्ही आता विसंबून राहू नका. ठीक आहे. कोणी 40 म्हणाल, कोणी 70 म्हणाल, कोणी 80 म्हणतील. काही म्हणू जा 50-55 च्या वर पडले, तर आपण तयारीला लागावं. हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूयात आणि आपण भेटूयात पुढील अशाच पद्धतीनं नवीन अपडेटसह. जर तुम्हाला हे आवडत असेल, तर आपल्या YouTube चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करून ठेवायचं. ठीक आहे. जेणेकरून पुढील नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मेन्ससाठी सर्वांना शुभेच्छा.